हाय हॅलो गाई, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तसं म्हटलं तर आपलं नवीन वर्ष हे चैत्र महिन्यात चालू होतं पाडव्याच्या दिवशी, पण एक इंग्रजी साल असल्यामुळे नवीन महिन्याची सुरुवात असती, म्हणून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. आणि तर आज आहे माझा बड्डे. मी टू हॅपी बड्डे करते. आणि तर चला आज बघू, आज सुरुवात आहे आपली. घरातलं सगळं काम वगैरे उरकले. आज पहिल्यांदा दर्शन घ्यायला जायचं ते म्हणजे माझ्या आईचं, आणि मग नंतर तिथून पुढं बघू, मग नंतर स्वामींचं दर्शन घ्यायला जाणार आहे. मग बघू तिथून पुढं अजून काय प्लॅन होतोय काय नाही. आणि आजचा लुक मी हा असा केलेला आहे. तुम्ही तसं म्हटलं तर कंटिन्यू मला साडीमध्ये नाही ड्रेसमध्ये बघता, पण आज मी साडी वेअर केलेली आहे. कशी वाटते मला साडी सांगा. नवीन नाही आहे, जुनीच आहे, पण तशी म्हटलं तर नवीनच आहे. एकदाच घातली होती, पण म्हटलं बड्डेच्या दिवशी तिचं जरा उद्घाटन करावं. कशी दिसते ते पण सांगा. आणि चला माझ्याबरोबर आता सगळ्यांनी चला. या पोरींचा अजिबात आवरत नाही लवकर, कवर बी नखरा असतो. ती खिडकीला बेडरूम किचनची खिडकी लाव. चावी घेतली का रिक्षा? लावते कुलूप. मुलींनी मला काल आहे ना बघा हे गिफ्ट दिले. त्याच्यावर माझा त्यांचा तिघींचा फोटो आणि इकडं मागं त्यांचा फोटो. किचन असं दाखव. आता समोर ती नवीन काढ ना, तुला घालायची असून तर. नाही तर माझी आहे नाही एक नवीन. चला तर चाललो आहे आता आम्ही मम्मीकडे पहिल्यांदा, आणि मग नंतर पुढं बघू पुढं जायचं. निघालं, रिक्षा आली, रिक्षा बोलवली होती मी. चला तर मग, चला तर आलो आहे आपण आपल्या म्हातारे आईच्या घरी. कपडे धुत होते एवढा उशिरा. माणसा तुझा लेक गेलो आम्ही का एवढा उशीर? दवाखान्यात यायचं ना जाऊन. मग करावा आईच्या दर्शनाने. लाजती ती. तिकडं कुठं चालली? इकडे. हा का बरं? दिसू दे की, काय कोणाच्या बापाचं बेव आहे का आपल्याला? चोरीला पिकेली आपण कुठं? चोरी बिरी केली काय? आम्ही इथून निघालेलो आहे. मम्मीला घेऊनच चाललोय आम्ही आता. स्वामी दर्शन करणार आणि मग ट्रेन यायला करणे. लहान पोरगी बघा. हाय ना. चला माईक माईक माझ्याकडे. आता आलो आहे आम्ही स्वामींना. इथे लय गर्दी दिसते, पण आता बघू. चल ती गेली पुढे निघून. चल.
तर आता आम्ही परत चाललोय थांब आम्ही चाललोय आता परत केक कापण्यासाठी हॉटेलवर. फ्रेंडनी बोलवलंय, बघूया आता चला कोणत्या हॉटेलवर बोलवलंय ते नाही माहिती, फक्त म्हणजे गावात या म्हणून बघूया काय करायचं पुढे. चला चला ये. लाईट गेली आमची. हा ना, लाईट बेडरूम मध्ये लाईट बंद कर, लाईट परत चालूच राहील त्याची. हे रिक्षावाला आम्हाला पार्टी देणार आहे. रिक्षावाला रिक्षा इथं आम्हाला सोडून गेला, पुढं काय माहिती. आम्ही इथं आलो आहे कुठे गेला म्हणतात? तुळापूर रोडला, आळंदी फाटा, तुळापूर रोडला चौरान हॉटेल मध्ये आम्ही आता. आवाज येतो का नाही काय माहिती, नेमकं माहीत पण घरी राहिला. भावाची पार्टी आज रिक्षावाल्या भाऊकडून येईल, त्याच्यामुळं जे पाहिजे ते, त्याच्यामुळं ज्याला जे पाहिजे त्याने ते मनसोक्तपणे ऑर्डर करा आणि खा. अजिबात मनामध्ये असं हे करू नका, टेन्शन काही घेऊ नका. जे आवडत तुला काय पाहिजे ते काय पाहिजे असेल तर ते सांग. तुला बोल काय लागतं ते, अजिबात घाबरू नका. ताट आलेली आहे, जेवायला येते आता. लई वेळ लावतात, लई उशीर लावते, हात कोरडा झाल्यावर खायला पोटरे काम होते. आजचे स्पॉन्सर आजचे चालला काय जेवण कसं वाटलं जेवण चालत नाही वाटत दिसते ताटात वाढलं. ताटाचं जेवण कसं सांगा. एक प्लेट वर घे ना. तर अशा प्रकारे जेवण झालं. हे थोडंसं जरा जेवण मिस्टेक होतं. नवीन वर्षाची सुरुवात कोणाला नाराज नाही करायचं आपल्याला. तसं आहे, बेस्ट क्वालिटी आहे थोडंफार. त्यांनी सांगण्यात वेगळं सांगितलं आणि आम्हाला देताना जरा थोडं वेगळंच दिलं. त्यांनी सांगितलं तर बोलणेस आणि रस्सा पण भेटेल, ग्रेव्ही पण भेटेल, पण त्याच्यात नुसतं ग्रेव्हीचंच आणून दिलं, रस्सा काय भेटलाच नाही आम्हाला. तरी बरं कोणाला जास्त नाराज करण्यात काय अर्थ नसतो. जे आहे ते अन्नदाता भाव, म्हणजे काय म्हणतात, अन्नाला नावं ठेवू नये एखाद्याच्या कोणाच्या, पण तेवढं हे करतात म्हटलं. घरी आलेलं आहे आम्ही आणि ड्रायव्हर साहेबांनी आमच्यासाठी आज केक पण आणलेला आहे. शेवट केक कापून घरी जावं तुमच्या. बरं जाऊ नाही राहणार तुमच्या घरी आज. नाही आमच्या घरी काय खाली घ्या ना तुमचा. बंद करे ती लाईट. तर अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन फिरून देवदर्शन वगैरे सगळं झालेलं आहे, ऑल क्लिअर. अशा प्रकारे दिवसही संपलेला आहे. खूप छान दिवस गेलाय आजचं. स्वामींचं दर्शन, बरंचसं काम आणि
सगळ्यांच्या शुभेच्छा पण भरपूर मेसेजेस फोन बिन आले आहेत. सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्ही वेळात वेळ काढून मला मेसेज करून मला विश केल्याबद्दल, कुणी कुणी फोन केल्याबद्दल त्यांना पण थँक्यू. त्यांच्या लक्षात नसेल, कोणाच्या लक्षात नसेल मला विश करा. तर अशा प्रकारे आपला आजचा दिवस, माझा दिवस आजचा खूप छान गेलेला आहे. कसा वाटला माझा ब्लॉग आजचा कमेंटमध्ये नक्की सांगायचे. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.